नमस्कार, आप देख रहे हैं चाणक्य न्यूज और मैं हूं आपके साथ मानवी ठाकुर। आज की कुछ खास खबरें। महाराष्ट्र के अकोला के मूर्तिजापुर स्थित गार्ड के महाराज कॉलेज के प्रिंसिपल पर कॉलेज और सरकार को गलत जन्मतिथि बताकर गुमराह करने का गंभीर आरोप कॉलेज की ही महिला प्रोफेसर ने स्वयं लगाया है। प्रिंसिपल द्वारा बार बार किए जा रहे शारीरिक और मानसिक उत्पीड़न से तंग आकर उक्त प्रोफेसर अपने परिवार के साथ पिछले 3 दिनों से अमरावती स्थित उच्च शिक्षा विभाग के संभागीय संयुक्त निर्देशक के समक्ष न्याय की मांग करते हुए भूख हड़ताल पर हैं। अकोला जिले के मूर्तिजापुर स्थित गार्ड के महाराज कॉलेज के प्रिंसिपल संतोष उर्फ भुजंगराव ठाकरे गंभीर आरोप लगाया गया है कि उनकी वास्तविक जन्मतिथि 1 अक्टूबर 1962 है, लेकिन उन्होंने सरकार और कॉलेज प्रशासन को गुमराह करते हुए अपनी जन्मतिथि बदलकर 1 अक्टूबर 1964 कर दी है और सेवानिवृत्ति के बाद भी वे पद पर बने हुए हैं और मनमाने ढंग से कार्य कर रहे हैं। रीता देशमुख ने यह कदम तब उठाया जब मूर्तिजापुर नगर पुलिस स्टेशन में प्रिंसिपल संतोष उर्फ भुजंगराव ठाकरे के खिलाफ धारा 354 के तहत मामला दर्ज किया गया है। शिकायत में कहा गया कि प्रिंसिपल ने पहले भी प्रोफेसर को शारीरिक और मानसिक रूप से प्रताड़ित किया था। प्रिंसिपल के अत्याचारों से तंग आकर डॉक्टर रीता देशमुख न्याय की मांग करते हुए पिछले 3 दिनों से अपने परिवार के साथ अमरावती स्थित उच्च शिक्षा विभाग के सहायक निर्देशक कार्यालय में आमरण अनशन पर बैठे हुए हैं। भूख हड़ताल के दौरान उनके परिवारजनों की तबीयत बिगड़ने पर उन्हें अमरावती के जिला सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया। रीता देशमुख के आरोपों के अनुसार यदि सरकार अदालत में दर्ज प्रिंसिपल संतोष उर्फ भुजंगराव ठाकरे की जन्मतिथि 1 अक्टूबर 1964 है तो संतोष ठाकरे उनके छोटे भाई राव साहेब माधवराव ठाकरे की जन्मतिथि 5 जुलाई 1965 है। इस हिसाब से दोनों भाइयों की औसत आयु में केवल 9 महीने का अंतर है। मानव जीवन और जन्म चक्र के अनुसार यदि बच्चे के जन्म के 9 महीने के भीतर ही एक और बच्चा पैदा हो जाए तो क्या होगा। इस बार भूख हड़ताल पर बैठी डॉक्टर रीता देशमुख ने यह सवाल उठाया है। क्या संबंधित विभाग या संत गार्ड के बाबा विश्वविद्यालय के अधिकारी इस मामले को गंभीरता से ले रहे हैं या इतनी बड़ी गलती एक शिक्षा विशेषज्ञ से कैसे छूट गई। सवाल उठ रहा है कि संबंधित कॉलेज संस्थान या विश्वविद्यालय का उच्च शिक्षा विभाग इन प्रधानाचार्यों को क्यों नहीं रोक रहा। आपल्यावर नेमकंच आपल्याच महाविद्यालयातील ज्या प्राध्यापिका आहेत आपल्या विरुद्ध उपोषणाला बसलेल्या आहेत अमरावतीला, काय नेमका हा प्रकार आहे? त्यांनी जन्मदाखल्यामध्ये आपण घराफोड केली त्याच्यात असा आरोप त्यांनी केलेला आहे. त्याच्या उपोषणाला बसलेल्या आहेत ते म्हणतात की प्राचार्यांचं वेतन बंद करा. माझं 4 वर्ष वेतन बंद होतं आणि ऑगस्टपासून आता सुरू झालेलं आहे. माझ्या पुनर्नियुक्ती संदर्भात ते उच्च न्यायालयात गेले होते, यांना पुनर्नियुक्ती देऊ नये म्हणून. तिथे ते हरलेत. ते सर्वोच्च न्यायालयात गेलेत, तिथेही हरले. जन्मतारखेत कुठेही खाडाखोड केलेली नाही. जर तुमची जन्मतारीख चुकीची असेल ती तुम्हाला दुरुस्त करता येते. चुकून नोंदवल्या गेलेली असेल ती तुम्हाला दुरुस्त करता येते. ते दुरुस्त करण्याचं एक प्राधिकरण आहे, कायद्यानं ते अधिकार दिलेले आहेत. मी 1988 मध्येच जेव्हा माझ्या लक्षात आलं की आपली जन्मतारीख तिची नोंदवल्या गेलेली आहे, ती मी त्याच वेळेस उचित प्राधिकरणासमोर जाऊन शासकीय मी ती दुरुस्त करून घेतलेली आहे. त्यामुळं प्राथमिकच्या टीसीवर जी दिसते, माध्यमिकच्या टीसीवर जी दिसते आणि आता मी दुरुस्त केल्यानंतर कायद्यानुसार ती दुरुस्त करून घेतल्यानंतर ती दुसरी दिसणारच आहे. त्यासाठीच मी ती दुरुस्त केलेली आहे. त्यामुळे तीच माझ्या सर्व्हिस बुकमध्ये नोंदवलेली आहे आणि त्यानुसार 1/10/1964 ही माझी डेट ऑफ बर्थ आहे. हा माझ्या जन्मतारखेचा मुद्दा त्यांनी न्यायालयात सुद्धा उपस्थित केला. मी रिटायर्ड झाल्याचं सर्वोच्च न्यायालयाला त्यांनी सांगितलं. तिथे सगळे दस्तावेज त्यांनी जोडलेले आहेत. जे दस्तावेज हे घेऊन फिरतायत, दाखवतायत, हे सगळे दस्तावेज त्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यांचं म्हणणं फेटाळलेलं आहे आणि कायद्यानुसार रेकॉर्डेड माझी ही डेट ऑफ बर्थ आहे, त्यानुसार ती उचित ठरवलेली आहे आणि यांची मागणी, यांचं पिटिशन फेटाळलेलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ग्रीव्हन्स कमिटीकडे पाठवलं होतं. आदेश दिले होते की 3 महिन्यात 8 डिसेंबर 2024ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या ग्रीव्हन्स कमिटीला सांगितलं होतं की आता तपास करावा त्यांच्या सगळ्या मागण्यांचा सगळ्यानुसार. त्यानुसार विद्यापीठाच्या ग्रीव्हन्स कमिटीने सखोल चौकशी 10 लोकांची कमिटी असते ती. त्याच्यामुळे त्याचे जे प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट जज हे त्याचे अध्यक्ष असतात. त्या समितीनं सगळा तपास करून माझी पुनर्नियुक्ती जी आहे ती उचित आणि योग्य आहे ठरवलेली 5 वर्षाकरता. त्यानुसार तो अहवाल त्यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. सर्वोच्च न्यायालयाने तो अहवाल ऍक्सेप्ट केला. जेव्हा माझ्या जन्मतारखेचा मुद्दा तुम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर उपस्थित करता, सर्वोच्च न्यायालय ऐकून घेते आणि तुमचं पिटिशन फेटाळून लावते, त्याच्यानंतरही हा केवळ माझी हॅरॅसमेंट करण्याचा, मला वेठीस धरण्याचा, महिला असण्याच्या नावाखाली एखाद्या प्रशासकीय अधिकाऱ्याला त्रास देण्याचा प्रकार आहे. जर मी चूक केलेलं आहे आणि आता पत्रकारापर्यंत पोहोचलेलं आहे तर त्याचे प्राधिकरण आहेत ना वेगवेगळे डिसाईड करण्याचे. यांना सेवानिवृत्त करा, तुम्ही तुमच्या मागण्या मागा ना, दुसऱ्याचा यांचं वेतन बंद करा. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 5 ऑगस्ट 2025च्या निर्णयानुसार माननीय कुलगुरूंनी माझं जे अप्रुव्हल संस्थगित केलं होतं, अबेन्समध्ये ठेवलं होतं, ते त्यांनी अबेन्समधून काढलं आणि माझी प्राचार्य म्हणून मान्यता पुनर्नियुक्ती जी आहे ती त्यांनी ग्राह्य ठरवली, त्याला मान्यता दिली. त्या आधारावर जॉईंट डायरेक्टरनी माझं वेतन सुरू केलेलं आहे. कुठेही खाडाखोळ नाही, कुठेही डेट ऑफ बर्थ बदललेली नाही. माझ्या सगळ्या सरकारी दस्तावेजावर एकच डेट ऑफ बर्थ आहे. मग ते माझं मेडिक्लेमचं हे असो, पॉलिसी असो, माझी इन्शुरन्स पॉलिसी असो, माझं ड्रायव्हिंग लायसन्स असो, माझं आधार कार्ड असो, माझं सर्व्हिस बुक असो, माझं पॅन कार्ड असो, जेवढं म्हणून सरकारी दस्तावेज आहे त्याच्यावर माझी 1/10/1964 हीच डेट ऑफ बर्थ जी करेक्ट आहे आणि उडीकरणाकडनं मी ती दुरुस्त करून घेतली आहे त्याप्रमाणे आहे. दुसरी गोष्ट, एखाद्याची डेट ऑफ बर्थ जर बदललेली असेल, बदलता येते का? हो येते. MCSR नुसार तुम्ही सेवेत आल्यानंतर 5 वर्षापर्यंत तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती करेक्ट करता येतं. माझी जी 1/10/1964 डेट ऑफ बर्थ आहे ही नोंदवलेली, सर्व्हिस बुकवर नोंदवलेली, ही माझी नोकरी देण्याच्या 8 वर्ष अगोदरपासूनची आहे, करेक्ट केलेली. त्यामुळं हे उपोषणाला बसणं हा फक्त हॅरॅसमेंटचा प्रकार, प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रकार त्यातला भाग आहे. सर, त्यांनी ज्या प्रकारे जॉईंट डायरेक्टरच्या समोर उपोषणाला बसलेले आहेत तिथे वेळ पुरावे त्यांनी दाखवलेले आहेत, म्हणजे माध्यमांच्या समोर त्यांनी केले किंवा जॉईंट डायरेक्टरच्या समोर, की आपल्या भावाचं आधार कार्ड आणि आपलं जे नवीन डेट ऑफ बर्थ दाखवलेली आहे त्यानुसार काही महिन्यांचा फरक आहे असं त्यांनी आरोप केलेला आहे. तर हे कसं काय होऊ शकतं असं त्यांनी? मला माहित नाही काय दाखवलं तुमच्या समोर त्यांनी, तर ते मी पाहिलेलं पण नाहीये आणि जे उचित आहे ते रेकॉर्डेड आहे, त्याच्यात काहीच हे नाही. सर, काय सांगाल, आपल्याच कार्यालयासमोर नुकताच प्राध्यापकांनी उपोषणाला बसलेले आहेत, सुरुवात केलेली आहे आणि त्यांचा असा आरोप आहे की यापूर्वीचे जे चुके साहेब होते तर त्यांनी सदर जे प्राचार्य आहेत त्यांना पाठवून केलं. नाही, तसं नाही म्हणता येणार. सहसंचालक कार्यालयाचा रोल जो असतो त्या अनुषंगाने जर विचार केला तर सर्वप्रथम विद्यापीठ एखाद्या प्राचार्यांच्या करता ॲप्रुव्हल देतं. विद्यापीठाचं ॲप्रुव्हल आल्यानंतर त्यांचं नाव STE सेवार्थामध्ये दाखल केलं जातं नियुक्ती प्राधिकरणाच्या त्या प्रस्तावानुसार. ही जी प्रोसिजर झालेली आहे ती ऑलरेडी कंप्लीट झाली होती. त्याच्यात विद्यापीठाने ॲप्रुव्हल दिलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांचं नाव STE सेवार्थामध्ये पण नोंदवलं गेलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सध्या त्यांची सेवा सुरू आहे. सर, मला सांगा, जे प्राचार्य आहेत ठाकरे गाडगे महाराज महाविद्यालय मूर्तिजापूरचे, यापूर्वी हे वादग्रस्त राहिलेले आहेत. त्यांच्यावर अनेक केसेस दाखल आहेत. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशन अंतर्गत 354 आहे मॅडमने दाखल केली होती. या व्यतिरिक्त आणखीनही त्यांच्यावर घरच्याच एका व्यक्तीने 354 दाखल केलेली आहे. असा व्यक्ती त्या हुद्द्यावर राहणं म्हणजे खरंच त्या महाविद्यालयातील विद्यार्थी सेफ आहेत?
अर्थात आत्ताच्या या उपोषणाशी तसा हा संबंध मला वाटत नाही, पण जर नियुक्ती प्राधिकारी जर जी संस्था असेल त्यांच्याकडनं जर आमच्याकडे असा अहवाल आला तर तो आम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे तो अग्रेषित करू शकतो. परंतु तसं डिरेक्टली आमच्याकडे आलेलं नाही आहे आणि देशमुख मॅडमनी जर तशी तक्रार केली असेल ती सुद्धा आम्हाला त्यांच्या संस्थेमार्फतच येणं अपेक्षित असतं. तोच एक प्रकार असतो. पण त्याच्यामुळे मग सध्या या विषयावर आम्ही म्हणजे परंतु तक्रारकर्ते देशमुख मॅडम आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार तक्रार करूनही पोलीस स्टेशन असेल किंवा संबंधित संस्था हेच त्यांच्याशी इन्व्हॉल्व असल्यामुळे ते तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. तर मला न्याय कुठून मिळणार? पण मला असं वाटतं त्याच्यासाठी सहसंचालक कार्यालय हे प्रॉपर नाही म्हणता येणार प्राधिकरण. त्याच्यासाठी इतर गोष्टी असतात. जसं प्राधिकरण म्हणता येईल, विद्यापीठ ट्रिब्युनल आहे किंवा मग न्यायालय आहे. तिथे त्यांनी अप्रोच केल्यानंतर या गोष्टींबद्दल आम्ही उत्तर देऊ शकतो. अदरवाईज डिरेक्टली असा एखादा रिपोर्ट मला मागणं संयुक्तिक वाटत नाही. पण या ठिकाणी उपोषण करण्याकरता काय नेमकं मागणी आहे आपली? माझी मागणी ही आहे की आमच्या कॉलेजमध्ये जे प्राचार्य म्हणून बसलेले आहे संतोष ठाकरे आणि त्यांचंच दुसरं नाव भुजंग ठाकरे आहे. तर ते 1/10/2024 ते रिटायर झालेले आहे. म्हणजे त्यांची जे जन्मतारीख आहे 1962 आहे, 1/10/1962 आहे. तरी सुद्धा ते प्राचार्य पदावर बसलेले आहे आणि रिटायर्ड झालेल्या माणसाला VCनी अप्रुव्हल दिलेलं आहे आणि जॉईंट डायरेक्टरनी त्यांचा पगार कापलेला आहे. तर माझी मागणी ही आहे की तुम्ही सेवानिवृत्त यांना दिलंच कसं काय? आणि आम्ही त्यांची तक्रार केली होती डेट ऑफ बर्थची, तर त्या डेट ऑफमध्ये त्यांची जे डेट ऑफ बर्थ 1962 ठरली होती आणि त्या चौकशीमध्ये शासनाच्या अहवालाला शासन स्वतःच मान्य करत नाही आहे. तर आणि ते त्यांनी बिलकुल कॉलेजमध्ये एकदम गर्दी मचवलेली आहे. त्यांची नजर खराब आहे आणि ते मनमानी त्यांचा कारभार कॉलेजमध्ये सुरू आहे. म्हणजे आता आम्ही इतके त्रासलेलो आहोत त्यांचं यांना की आता जोपर्यंत त्यांचा पगार बंद होऊन त्यांना सेवानिवृत्त घोषित करण्यात येत नाही तोपर्यंत हे उपोषण चालूच राहणार आहे. आणि याच्यात माझा जीव गेला तरी चालेल, पण मी आता कारण की खूप परेशान आहे. माझं कुटुंब बी खूप आपण परेशान आहे. मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला यापूर्वी तक्रार दिली होती, काहीतरी त्यांच्याकडून छेडखानीचे ते. हो. तर काय कारवाई काय झाली त्यांच्यावर? तर त्यांच्यावर कुठलेच नाही. त्यांच्या 354 त्यांच्यावर दाखल आहे आणि ते सुरूच आहे 354. तरी ते काय करतात की कॉलेजमध्ये त्यांची अश्लील इशारे, घाणेरडी वागणूक आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तुला यावंच लागेल. आता त्यांनी मला खोटे आरोप लावून मला चार्जशीट सुद्धा दिलेली आहे. म्हणजे माझं म्हणजे आईनी म्हणजे रोजचे त्यांना काही ना काही त्रास देत राहतात. आता माझा अर्ध्यापेक्षा जास्त पगार काढला. मी विद्यापीठात व्हॅल्युएशन करत आहे. मला व्हॅल्युएशन सर्टिफिकेट आहे माझ्याजवळ. तरी सुद्धा त्यांनी मला त्रास देऊन राहिले आणि म्हणे आता तर मी आलेलोच आहे, आता गंमत दाखवतो आणि ते बिलकुल गुंडागर्दी ते करणं सुरू आहे. आणि हे ज्याचे म्हणजे जॉईंट डायरेक्टर ऑफिस, VC यांचं ऑफिस हे यांना पाठीशी घालत आहे की रिटायर माणसांना अप्रुव्हल दिलंच कसं काय? रिटायर माणसांचा पगार कापलाच कसं काय? मग काय तुम्ही कोणीही रिटायर माणसाला तुम्ही मग द्यान का मग पगार त्यांचा काढाल का? आमच्या कॉलेजचे शाळे सर मागच्या मईमध्ये रिटायर झालेले आहे. त्यांचं प्लेसमेंट नाही, त्यांची पेन्शन नाही. त्याचं 7 महिन्यापासून त्यांचं कुठलंच नाही. त्यांची आई आजारी आहे. त्यांच्या आईचा इलाज नाही होऊ शकून राहिला ते पैशामुळे. त्यांचे लोन घेऊन त्यांनी आपल्या स्वतःच्या पोरीचं लग्न केलं. त्यांचा मुलगा शिकून राहिला. त्यांची अशी ते इतके प्रॉब्लेम फेस करत आहे. तरी कोणाला काहीच फिकर नाही आणि इथे रिटायर माणसाचा पगार काढून राहिले. तर माझी हेच मागणी आहे की यांचा पगार त्वरित बंद करण्यात यावा आणि यांना सेवानिवृत्त घोषित करण्यात यावे.